मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम कायदा 2015 नुसार राज्यातील सर्व नागरिकांना असुली सेवा प्राप्त करण्याचा अधिकार दिलेला आहे। यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आपले सरकार सेवा पोर्टलची निर्मिती करण्यात आलेली आहे। या पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही शासकीय दरामध्ये घर बसल्या कुठेही न जाता या सेवा जी आहे ते प्राप्त करू शकता। यासाठी जी काही सोय आहे ती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। तर यात आपले सरकार सेवा पोर्टलच्या माध्यमातून कुठेही न जाता घर बसल्या कशा पद्धतीने सेवांचा लाभ घेतला जातो, यासाठी ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने केले जातात या संदर्भातले आपल्या चॅनलवरती आपण विविध प्रकारचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। तर बऱ्याच मोठ्या प्रमाणात नॉन क्रिमिनल संदर्भात विचारणा केली जात होती। तर नॉन क्रिमिनल साठी कशा पद्धतीने अप्लाय करावं लागते याबद्दलची सुद्धा माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली आहे। मित्रांनो, त्या व्हिडिओला भरपूर मोठ्या प्रमाणात तुम्ही प्रतिसाद सुद्धा दिलेला आहे। तर त्यामध्ये बऱ्याच जणांचा या ठिकाणी कमेंटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विचारणा केलेली आहे की या ठिकाणी विवाहित महिलेचं नॉन क्रिमिनल कशा पद्धतीने काढलं जाते। बऱ्याच जणांना यामध्ये कन्फ्युजन आहे। विवाहित महिलेचं नॉन क्रिमिनल काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात आणि कशा पद्धतीने ऑनलाईन अर्ज करावा लागतो, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यानंतर अकाउंट कोणाच्या नावाने तयार करावं लागेल, उत्पन्नाचा दाखला कोणाच्या नावाने काढावा लागेल, इत्यादी प्रकारचे जे काही तुमच्या मनामध्ये प्रश्न आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती, या प्रश्नाची उत्तर आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। माहिती महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त खरंच वाटल्यास आपले जे कोणी ओळखीचे असतील ज्यांना या ठिकाणी नॉन क्रिमिनल सेवाचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांच्यापर्यंत ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा। नमस्कार, मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही पाहतात समर्थ ऑनलाईन। आपल्या सरकार सेवा पोर्टलच्या माध्यमातून तुम्हाला सुद्धा विवाहित महिलेचं नॉन क्रिमिनल काढायचं असेल तर नॉन क्रिमिनल काढण्यासाठी जी काही प्रोसेस आहे जे आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे की नॉन क्रिमिनल कसं काढलं जाते, प्रोसेस जे आहे ते सर्व सेमच राहणार आहे। यामध्ये कुठलाही बदल राहणार नाही। फक्त कोणकोणत्या गोष्टी आहेत किंवा कोणकोणते कागदपत्रे आहेत आणि कोणकोणते याच्यामध्ये बदल होतात याबद्दलची माहिती आपण या ठिकाणी आता जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। विवाहित महिलेचं तुम्हाला जर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढायचं असेल तर अशा केसमध्ये तुम्ही दोन पद्धतीने यांचं जे काही नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे ते काढू शकता। एक म्हणजे त्यांच्या वडिलांच्या नावाने अर्ज करून अर्ज आहे ती विवाहित महिला त्यांचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढू शकते आणि दुसऱ्या परिस्थितीमध्ये त्यांच्या पतीच्या नावाने अर्ज करून सुद्धा त्यांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढता येणार आहे। अशा पद्धतीने दोन पद्धतीने तुम्ही काढू शकता। तर आता दोन पद्धतीने कशा पद्धतीने तुम्ही जे आहे ते कोणते डॉक्युमेंट देऊन काढू शकता त्याबद्दलची आता माहिती आपण पाहूया। तर पहिल्या केसमध्ये आता आपण वडिलांच्या केसमध्ये कशा पद्धतीने काढलं जाते ते पाहूया। तर जे विवाहित महिला आहेत त्यांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढायचं आहे अशा महिलेला त्यांच्या वडिलांच्या नावाने आपल्या सरकार सेवा पोर्टलवर या ठिकाणी अकाउंट तयार करायचं आहे। सेवा पोर्टलवर वडिलांच्या नावाने अकाउंट तयार केल्याच्या नंतर त्यांना जे काही अर्ज आहे ते करायचा आहे। अर्ज करत असताना अर्ज कशा पद्धतीने केला जातो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नॉन क्रिमिनलच्या इथे सर्व माहिती सांगण्यात आलेली आहे। तशाच पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे। जेव्हा आपण बेनिफिशियरी डिटेल्समध्ये जातो, डिटेल यामध्ये जातो, तेव्हा तुम्हाला रिलेशन निवडावं लागते कोणासाठी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढायचं आहे। त्या ठिकाणी तुम्हाला रिलेशनमध्ये डॉटर सिलेक्ट करावं लागते। डॉटर सिलेक्ट केल्याच्या नंतर जे काही विवाहित महिलेचं नाव असेल त्या महिलेचं तुम्ही त्या ठिकाणी नाव टाकू शकता। त्या ठिकाणी तुम्हाला विवाहित महिलेचं नाव टाकायचं आहे। यामध्ये नाव टाकत असताना तुम्ही त्यांच्या जे काही एज्युकेशनल डॉक्युमेंट्सवर नाव आहे म्हणजेच लग्नाच्या आधीचं जे काही नाव असेल संबंधित महिलेचं त्या नावाने तुम्हाला इथे लाभार्थ्याचं नाव तुम्ही या ठिकाणी टाकू शकता। ते नाव टाकल्यानंतर तुम्हाला बाकी जी काही प्रोसेस आहे ते करायची आहे। आता जे काही उत्पन्न तुम्हाला टाकावं लागते तर उत्पन्न टाकत असताना तुम्हाला 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला लागणार आहे। 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला कशा पद्धतीने काढायचा आहे तर त्याचे सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेले आहेत। 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला काढत असताना तुम्हाला हे दाखला वडिलांच्या नावानेच काढायचा आहे आणि त्याच्यामध्ये जे काही लाभार्थी आहे ते लाभार्थीमध्ये त्या विवाहित महिलेचं नाव तुम्ही टाकू शकता। अशा पद्धतीने ते 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे। तर ते दाखला तुम्ही सिटीजन पोर्टलवरून सुद्धा काढू शकता। सिटीजन पोर्टलवरून हे दाखला काढत असताना तुम्हाला जी नॉर्मल दाखला मिळणार आहे, बरेच एसडीओ ऑफिसमध्ये जे आहे ते नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटसाठी जे काही नॉर्मल दाखला जे आहे ते ॲक्सेप्ट करत नाहीत। परिशिष्ट ब त्यांनी जर नॉर्मल दाखला अपलोड करून जर अप्लाय केलं त्यांचं जे काही फॉर्म आहे तो रिजेक्टमध्ये बरेच वेळेस येतो आणि त्यांना तिथे सांगितलं जाते की परिशिष्ट ब मधला उत्पन्नाचा दाखला अपलोड करावा। तर परिशिष्ट ब मधला उत्पन्नाचा दाखला अपलोड करण्यासाठी तुम्हाला तहसील जे काही सेतू आहे त्या ठिकाणूनच तुम्हाला सेतूवरूनच परिशिष्ट ब मधला जे काही दाखला आहे 3 वर्षाचा तो काढावा लागेल। आपले सरकार सेवा पोर्टलतून हा दाखला निघत नाही। तर हे नॉन क्रिमिनल संदर्भातलं जे काही उत्पन्नाच्या दाखला संदर्भातलं होतं ते तुम्हाला इथे सांगितलं। तर अशा पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे। अर्ज केल्यानंतर तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड करावे लागतात तर यामध्ये प्रूफ ऑफ आयडेंटिटी म्हणजे आपण वडिलांच्या नावाने अकाउंट तयार केलेलं आहे त्यामुळे वडिलांचं आधार कार्ड अपलोड करायचं आहे। प्रूफ ऑफ ॲड्रेसमध्ये रेशन कार्ड अपलोड करायचं आहे। त्यानंतर पुढे तुम्हाला 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला लागणार आहे जे की परिशिष्ट म मधला लागतो काही ठिकाणी
तर काही ठिकाणी नॉर्मल सिटीजन लॉग इन वरता सुद्धा तुम्हाला ॲक्सेप्ट केला जातो। त्यानंतर जे काही बेनिफिशियरी आहे त्याचं कास्ट सर्टिफिकेट लागेल, म्हणजे जी काही विवाहित महिला आहे त्यांचं कास्ट सर्टिफिकेट लागेल। ॲफिडेव्हिट ऑफ कास्टमध्ये सुद्धा विवाहित महिलेचं कास्ट सर्टिफिकेट लागेल। त्यानंतर अदर ऑप्शनमध्ये तुम्ही सेल्फ डिक्लेरेशन अपलोड करू शकता। त्याचा फॉर्मॅट तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशनचा जे आहे त्याच ठिकाणी मिळणार आहे किंवा डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मिळून जाईल। आणि आणखी एक अदरचा ऑप्शन आहे त्या ठिकाणी, तर तिथे तुम्हाला जे काही लाभार्थी आहेत म्हणजे बेनिफिशियरी विवाहित महिला आहे त्यांची TC अपलोड करू शकता किंवा त्यांचं जे काही 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट आहे ते अपलोड करू शकता। तर पुन्हा एकदा डॉक्युमेंट सांगतो मी, पहिल्या नंबरला आधार कार्ड वडिलाचं, त्यानंतर रेशन कार्ड 2, त्याच्यानंतर तिसरामध्ये तुम्ही जे काही 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला आहे ते तुम्हाला अपलोड करायचं आहे। त्यानंतर चौथा आहे कास्ट सर्टिफिकेट, ॲफिडेव्हिट ऑफ कास्टमध्ये कास्ट सर्टिफिकेट लाभार्थ्याचं, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेटमध्ये सुद्धा लाभार्थ्याचं कास्ट सर्टिफिकेट 5 डॉक्युमेंट झाले त्यानंतर मला मिळून जाईल। ते सेल्फ डिक्लेरेशन अपलोड करायचं आहे। आणि 7व्यामध्ये तुम्हाला लाभार्थ्याची TC किंवा 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट अशा पद्धतीचे 7 प्रकारचे डॉक्युमेंट या केसमध्ये तुम्हाला अपलोड करायचे आहेत। या व्यतिरिक्त तुम्ही कोणतेही डॉक्युमेंट नाही दिले तरी तुमचं जे काही सर्टिफिकेट आहे ते अपलोड केलं जाते। तर अशा पद्धतीने मित्रांनो वडिलाच्या नावाने तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर वडिलाच्या नावाने तुम्हाला अर्ज करायचा असेल तर अशा पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता। आणि जी काही फी आहे 129 रुपयाची जवळपास फी आहे त्याची नॉन क्रिमिनलसाठीची, तुम्हाला जे आहे ते फी पे करून तुम्ही जी काही सर्व्हिस आहे ती घेऊ शकता। त्यातून तुम्हाला त्याची पावती मिळते, ते पावती घेऊन तुम्ही SG ऑफिसमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला सर्टिफिकेट लवकर लागलं तर तुम्ही तिथे जे आहे त्यांच्याशी चर्चा करून तुम्हाला लवकर सुद्धा हे सर्व्हिस घेता येते। नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट जे आहे ते लवकर काढता येते। साठी अर्ज करण्याच्या अगोदर तुम्हाला जे काही उत्पन्न दाखला आहे 3 वर्षाचा ते काढून घ्यायचा आहे। तुम्हाला स्वतः काढायचं स्वतः काढा, नाही तर मग सेतूवरून दाखला काढून घ्या आणि नंतर तुम्ही अर्ज करू शकता। तर अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे वडिलाच्या नावाने जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर अकाउंट कोणाच्या नावाने तयार करावं लागेल, वडिलाच्या नावाने लागेल, डॉक्युमेंट कोणकोणते अपलोड करायचे आहेत, बेनिफिशियरीमध्ये जे काही लग्नाच्या आधीचं नाव आहे विवाहित महिलेचं ते नाव तुम्हाला टाकायचं आहे आणि जे काही उत्पन्न आहे ते वडिलाच्या नावानेच तुम्हाला काढायचं आहे। अशा पद्धतीने तुम्हाला जे काही वडिलाच्या नावाने जे आहे ते अर्ज करता येणार आहे। हे झालं वडिलाच्या नावाने। त्यानंतर दुसरी पद्धत सांगितली तुम्हाला पतीच्या नावाने जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर कशा पद्धतीने करू शकता। पतीच्या नावाने तुम्हाला अर्ज करायचा असेल तर पतीच्या नावाने तुम्हाला अकाउंट तयार करावं लागेल। पतीच्या नावाने अकाउंट तयार केल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी जे काही फॉर्म आहे ते फॉर्म भरायचा आहे। फॉर्म भरत असताना तुम्हाला जे काही उत्पन्न विचार किंवा ॲड्रेस विचारेल तर ॲड्रेसमध्ये पतीचा ॲड्रेस त्या ठिकाणी येणार आहे। पतीचा ॲड्रेस आल्याच्या नंतर तुम्हाला जी काही बेनिफिशियरी आहे बेनिफिशियरीची डिटेल टाकावी लागेल। यामध्ये तुम्ही जे आहे ते रिलेशनमध्ये तुम्हाला वाईफ ऑप्शन सिलेक्ट करावं लागेल, म्हणजे अर्जदार हा पती असणार आहे आणि त्यांच्या पत्नीसाठी काढता येऊन वाईफ ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता। वाईफ ऑप्शन सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला जे काही विवाहित महिला आहे म्हणजे त्यांचं जे नाव आहे सध्या करंटमध्ये जे काही त्यांच्या पतीच्या नावाने आधार कार्ड असेल त्यांचं लग्न झाल्याच्या नंतर ते नाव तुम्हाला लाभार्थीमध्ये टाकायचं आहे, म्हणजे बेनिफिशियरी इन्फॉर्मेशनमध्ये त्या महिलेचं नाव टाकायचं आहे सासरकडलं। ते नाव टाकल्याच्या नंतर तुम्हाला उत्पन्न विचारेल, तर उत्पन्नामध्ये तुम्हाला जे काही पतीचं उत्पन्न आहे ते द्यायचं आहे। पतीचं उत्पन्न पतीच्या नावाने उत्पन्नाचा दाखला काढून घ्यायचा आहे। सेम सांगितलं मी परिशिष्ट ब मधला काढा, काही ठिकाणी परिशिष्ट ब मधला घेतली, काही ठिकाणी तर ते दाखला तुम्हाला त्यावर बघून उत्पन्न त्या ठिकाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर टाकायचं आहे। उत्पन्न टाकल्याच्या नंतर तुम्हाला जे काही टर्म्स आहे ते ऍक्सेप्ट करून फॉर्म सबमिट करायचा आहे। बेनिफिशियरी इन्फॉर्मेशन व्यवस्थित टाकायची आहे आणि रिलेशन व्यवस्थित निवडायचं आहे। फॉर्म सबमिट होईल। त्या केसमध्ये तुम्हाला फॉर्म भरत असताना तुम्हाला डॉक्युमेंटमध्ये प्रूफ ऑफ आयडेंटिटीमध्ये जे काही पती असेल विवाहित महिलेचं समजा केसमध्ये त्यांच्या पतीचा आधार कार्ड जोडावं लागेल। प्रूफ ऑफ रेसिडेन्स प्रूफ मध्ये रेशन कार्ड जोडायचं आहे। रेशन कार्ड अपलोड झाल्याच्या नंतर खाली यायचं, खाली आल्यानंतर तुम्हाला पहिला ऑर्डर ऑप्शन दिसेल। या पहिल्या ऑर्डर ऑप्शन मध्ये जी काही विवाहित महिला आहे त्यांचं तुम्हाला 10वीचा बोर्ड सर्टिफिकेट किंवा तुम्ही त्यांची TC अपलोड करू शकता। दुसरा अदरचा ऑप्शन आहे त्या ठिकाणी जे काही सेल्फ डिक्लेरेशन आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे। त्यावरती जे काही पती असेल त्यांचा ॲप्लिकंट आहे त्याचा फोटो चिटकून माहिती भरून ते तुम्हाला दुसऱ्या ऑर्डरमध्ये अपलोड करायचं आहे। त्यानंतर तिसऱ्या नंबरला 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला, या ठिकाणी परिशिष्ट ब मधला लागेल काही ठिकाणी किंवा काही ठिकाणी नॉर्मल दाखला सुद्धा घेऊन घेतील, तर ते तुम्हाला तिथे अपलोड करायचं आहे। 4 नंबर आहे कास्ट सर्टिफिकेट। कास्ट सर्टिफिकेटमध्ये जे काही विवाहित महिला आहे त्यांचं कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे। 5 नंबरमध्ये ॲफिडेव्हिट ऑफ कास्ट, यामध्ये सुद्धा तुम्ही जे काही विवाहित महिलेचं जे काही कास्ट सर्टिफिकेट आहे आधीचं म्हणजे लग्नाच्या अगोदर काढलं असेल, जे की लग्नाच्या अगोदर काढलं असेल ते सर्टिफिकेट तुम्ही त्या ठिकाणी अपलोड करू शकता। अशा पद्धतीने जे काही डॉक्युमेंट्स आहेत तुम्हाला अपलोड करायचे आहेत। पतीच्या नावाने तुम्हाला नॉन क्रिमिनलसाठी अर्ज करत असताना 2 डॉक्युमेंट एक्स्ट्रा अपलोड करावे लागेल। एक म्हणजे एक ॲफिडेव्हिट। तर ॲफिडेव्हिट म्हणजे काय, तर प्रतिज्ञापत्र आहे की जे आपण TCवर नाव आहे महिलेचं किंवा या ठिकाणी 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवर नाव आहे ते नाव आणि लग्न झाल्यानंतर जे नाव असे दोन्ही व्यक्ती जे आहे ते एकच व्यक्ती आहे म्हणून अशा पद्धतीने तुम्हाला एक ॲफिडेव्हिट तयार करावं लागेल नॉर्मल, आणि दोन्ही व्यक्ती एकच असल्या तर ते तुम्हाला अपलोड करावं लागेल। किंवा दुसरं मध्ये तुम्ही गॅजेट अपलोड करू शकता की लग्नाच्या आधीचं नाव हे होतं, लग्नाच्या नंतरचं नाव हे झालेलं आहे, याचं तुम्ही गॅजेट अपलोड करू शकता। आणि तिसरं म्हणजे मॅरेज सर्टिफिकेट। तर मॅरेज सर्टिफिकेट तुम्ही जे आहे ते अपलोड करू शकता की लग्नाच्या आधीचं नाव इथे वेगळं होतं आणि लग्न झाल्यानंतर या महिलेचं नाव वेगळं आहे आणि पतीच्या नावाने अर्ज यांनी केलेला आहे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटसाठी। तर अशा पद्धतीने जे आहे ते तुम्ही हे 3 डॉक्युमेंट गॅजेट, यामध्ये गॅजेट
त्यानंतर मॅरेज सर्टिफिकेट आणि तिसरा आहे या ठिकाणी ॲफिडेव्हिट. तर हे 3 डॉक्युमेंट जे आहेत एक्स्ट्रा तुम्हाला एक्स्ट्रा या ठिकाणी लागणार आहे. आणि डॉक्युमेंट अपलोड करत असताना जे काही ॲप्लिकंट आहे म्हणजे ज्यांच्या नावाने तुम्ही अकाउंट तयार केलेलं आहे त्यांचा तुम्हाला पासपोर्ट आकाराचा फोटो सुद्धा सुरुवातीला अपलोड करायचा आहे. वडिलाच्या केसमध्ये सुद्धा आणि पतीच्या नावाने जर अर्ज करत असेल तर अशा केसमध्ये सुद्धा त्या जे काही हस्बंड असेल त्यांचा फोटो तुम्हाला अपलोड करावा लागेल. तर अशा पद्धतीने मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण विवाहित महिलेचं कास्ट सर्टिफिकेट तुम्ही कशा पद्धतीने काढू शकता. एकतर वडिलाच्या नावाने अर्ज करून काढू शकता किंवा पतीच्या नावाने अर्ज करून काढू शकता. वडिलाच्या नावाने अर्ज करत असताना कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत, बेनिफिशियरीमध्ये कोणते जे काही नाव आहे तुम्हाला टाकायचं आहे त्याबद्दलची माहिती पाहिलेली आहे. आणि ज्यानंतर पतीच्या नावाने जर तुम्ही अर्ज केला तर त्यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही फॉर्म भरून जे काही सर्टिफिकेट आहे ते काढून घेऊ शकता. त्यानंतर त्याची तुम्हाला पावती मिळेल. पावती मिळाल्यानंतर तुम्ही एसडीओ जवळच्या एसडीओ ऑफिसमध्ये जाऊन जे काही तुम्हाला लवकर जर लागत असेल तर नॉन क्रिमिनल तिथून सुद्धा तुम्ही इथे लवकरात लवकर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तिथे काढून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने मित्रांनो नॉन क्रिमिनलसाठी विवाहित महिलेच्या केसमध्ये नॉन क्रिमिनलसाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात काढण्यासाठी आणि अर्ज कशा पद्धतीने करावा लागतो याबद्दलची संपूर्ण माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. या संदर्भात तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील किंवा काही विचारायचं असेल तर कमेंट करून विचारू शकता. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.